दर्यापूर तालुक्यातील गेल्या 15 दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहे। पिकांना आता पाण्याची अत्यंत गरज असताना पाऊस अचानक गायब झाल्याने शेतकरी आता चिंताग्रस्त झालेला आहे। काही राज्यात धो-धो पाऊस पडत असताना जनजीवन विस्कळीत झाले असून मात्र दर्यापूर तालुक्यात रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडला। त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली होती, मात्र गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने आता शेतकरी हवालदिल झाला आहे। शेतातील कपाशीची पिके आता कोमजून पडत आहेत। त्यामुळे आता खरीप हंगामातील पिकांसाठी जोरदार पावसाची गरज भासू लागली आहे। काही ठिकाणी तलाव, शेततळे व अन्य जलस्रोताला आलेले पाणी वापरून शेतकरी सुकणारी पिके वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे हे पाणी पावसाळ्यातच संपण्याची शक्यता आहे। सध्या कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मूग या पिकांना आता पाण्याची अतिशय गरज आहे। गेल्या 2 दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण आहे। पाऊस येईल या आशेवर शेतकरी आहेत। 4 ते 5 दिवसात पाऊस न पडल्यास खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटून उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पाण्याच्या पाड्या देण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे। मात्र पाण्याची उपलब्धता नसल्याने शेतकरी संकटात आहेत। मी भगवान इंगळे, राहणार वडाळगाव, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती, शेतकरी आणि बबलू गावंडे अविनाश गावंडे ही वडाळगावचे रहिवासी आहेत। आम्ही आमच्या शेतात आता तुम्ही संरक्षण म्हणजे शेती पाहत आहे, हे सर्व शेती करपलेली आहे आणि शेती करपल्यानंतर दर्यापूरचे तहसीलदार साहेब या तलाठी साहेब कोणीही या शेतकऱ्याकडे ढुंकून पाहत नाही की शेतकऱ्यांची काय दशा आहे आणि त्यांनी इथं येऊन निरीक्षण करायला पाहिजे। पाऊस आला नाही, पाऊस येण्याची संभावना नाही आणि शेती पूर्ण करपलेली आहे। त्यामुळे शेतकरी हा दुखावलेला आहे आणि जवळचा पैसा पूर्ण खर्च झालेला आहे। आता पुढच्या पेरणीकरता आमच्याकडे पैसा नाही आहे। सरकारनं मदत करावी आणि तहसीलदार साहेबांना सर्वे करावा आणि शेतकऱ्यांना मदत करावी, ही आमची गाववाल्यांची माग आहे। VC न्यूज करिता दर्यापूर येथून अमोल कंटाळे यांचा वृत्तांत।